कॉलनीतले सगळे मित्र लपंडाव खेळत होते. नेहमीप्रमाणे तेजस आणि श्रेया एकत्र लपले. लपले असताना तेजसने श्रेयाला एक पत्र दिलं. घरी जाऊन वाच, असं तो म्हणाला. तेजस आणि श्रेया शेजारी राहत होते आणि बालपणापासूनचे चांगले मित्र. तेजस श्रेयापेक्षा 1 वर्षाने मोठा असल्यामुळे त्याची शाळेची जुनी पुस्तकं दरवर्षी श्रेयाला जात असत. अशी त्यांची मैत्री. पण आज तेजसच्या मनात जे चाललं होतं ते त्याने त्या पत्रात लिहिलं होतं. श्रेया, आय लव्ह यू. तुलाही असंच वाटत असेल तर शाळेत जाण्याआधी गणपतीच्या देवळाजवळ भेट. आणि नाही तर नको येऊस. ह्यामुळे आपल्या मैत्रीवर काहीही फरक पडणार नाही. रात्रभर तेजस झोपू शकला नाही. त्याच्या मनात विचारांची गर्दी होती. तिने पत्र वाचलं असेल का? रागावली तर नाही? येईल का ती? तेजस पहाटेच लवकर उठून गणपतीच्या देवळाजवळ गेला. पूजा केली, नवसही बोलला आणि तिथेच वाट पाहत बसला. इतक्यात त्याला श्रेया दिसली, दुरून येताना. तिला पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. सगळ्यात आधी गणपतीला साष्टांग नमस्कार केला. भरभरून थँक्यू म्हणाला. श्रेया आली. डोळ्यात अश्रू होते, चेहऱ्यावर राग. तो गोंधळला, घाबरत म्हणाला, श्रेया? ती संतापाने म्हणाली, नाव नको घेऊस माझं. माझा विश्वास तोडलास. मित्र म्हणूनच तुला जपलं आणि तू? खूप वाईट वाटलंय मला. जा, नको तुझी मैत्री. ती निघून गेली. तेजस काही क्षण तसाच उभा राहिला. तिचं बोलणं ऐकून त्याच्या काळजात काहीतरी तुटलं. तोंडातून शब्दच निघेनात. त्या पत्रातलं एक वाक्य अजूनही त्याच्या मनात घोळत होतं. यामुळे आपल्या मैत्रीवर काहीही फरक पडणार नाही. पण फरक पडलाच. आज श्रेयाने तिचा मित्र गमावला. पण तेजसने त्याचं पहिलं प्रेम गमावलं. ही होती आजची छोटीशी गोष्ट. त्या दिवशी एक खूप जुनी मैत्री तुटली आणि एक कवळं मन प्रेम उमलायच्या आधीच कोमजलं. दोघांच्या भावनांना शब्द होते, पण काळजी होती. समजून घेण्याआधीच वाद झाला आणि थोडक्यात एक सुंदर नातं निसटून गेलं.